नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेच्या पक्ष कार्यालयात बैठक. वारंवार विरोधी पक्षातील नगरसेवकांना निधी कमी दिल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक नाराज. अशोक खरात प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे. गृह खात्याला हे प्रकरण 3 महिन्यांपूर्वी माहीत होतं, मग 3 महिने ही माहिती का थांबवली होती? बरोबर ठराविक वेळ आणि काळ बघून ही माहिती का बाहेर आली? आमदार सतेज पाटलांचा सवाल. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे महत्त्वाचे निर्देश. आर्थिक वर्षात एसटीला एकूण 11,475 एवढं उत्पन्न झाल्याची माहिती, तर चालू आर्थिक वर्षात 591 कोटींचा तोटा. चैत्रातच वैशाख वनवा. महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ, अंगाची लाहीलाही. अकोल्याचा पारा 44.2 वर, तर मुंबईचं तापमान 34 वर. महागाई 38 महिन्यांच्या उच्चांकावर. पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर. कच्चं तेल, वीज आणि उत्पादन क्षेत्रातील किंमत वाढल्याचा मोठा परिणाम. सलग 5व्या महिन्यात वाढली महागाई. ग्राहकांवर पडणार अतिरिक्त बोजा. चांदी 11,800 तर सोनं 3,000 महागलं. चांदी 2,57,000 रुपये प्रति किलो, तर सोन्याची 1,58,000 पर्यंत उसळी. अमरावतीच्या वलगावात डीजेवरून वाद. शिवीगाळ केल्यानं वाद चिघळला. पोलिसांचा हस्तक्षेप. अफवांमुळे गोंधळ वाढला. परिस्थिती सध्या नियंत्रणात. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद. पंढरपूर कॉरिडॉर ही माझ्या कामाची प्राथमिकता. पंढरपूर कॉरिडॉरला मूर्तरूप देताना सर्वांना विश्वासात घेऊनच मूर्तरूप दिले जाईल. जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. पुण्यात लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई. स्कॉर्पिओतून विदेशी दारूची तस्करी उघड. 23 लाखांचा मुद्देमाल जप्त. युद्धविरामाचा कालावधी किमान 2 आठवड्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू. युद्ध आता शेवटच्या टप्प्यात. नाकेबंदीवरून पुन्हा तणाव. बंदरांवरील नाकेबंदी पूर्ण. वाढत्या तणावातही चर्चेची शक्यता. ट्रम्प यांचा दावा. नाकेबंदी हटवली नाही तर आखातातील व्यापार पूर्णपणे रोखू. इराणचा इशारा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.